भाजप आमदार आणि जिल्हाध्यक्षांची आज नागपूरमध्ये बैठक। नवीन सरकार आल्याच्या नंतर भाजपची पहिली पक्षीय बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बैठकीचं आयोजन। रोहित पवारांनी घेतली अजित पवारांची भेट। रोहित पवारांकडून अजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी शुभेच्छा। रोहित पवारांकडून एक्स वरती भेटीचे फोटोही पोस्ट। आदित्य ठाकरेंनी घेतली प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांची भेट। फडणवीसांची भेट घेतल्याच्या नंतर झाली या दोघांचीही भेट। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वपक्षीय आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांना स्नेहभोजनाचं निमंत्रण। मुख्यमंत्र्यांसहित महायुतीमधील अनेक आमदारांनी लावली उपस्थिती। युगेंद्र पवारांनी मत पडताळणीचा दाखल केलेला अर्ज घेतला परत। बारामती विधानसभा मतदारसंघामधून अजित पवारांकडून पराभूत झाल्याच्या नंतर मत पडताळणीसाठी युगेंद्र पवार यांनी केला होता अर्ज। मंत्रिपद मिळाल्याच्या नंतर गुलाबराव पाटील पहिल्यांदाच जळगाव जिल्ह्यात। यावेळी कार्यकर्त्यांकडून गुलाबरावांचं जल्लोषात स्वागत। शहांनी आंबेडकरांबाबत केलेल्या वक्तव्याचे इंदापूरमध्ये सुद्धा पडसाद। अमित शहांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। बस स्थानकाच्या समोर रास्ता रोको आंदोलन। अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा कणकवलीमध्ये ठाकरे गटाकडून निषेध। अमित शहांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी। गोंदियाच्या प्रशासकीय इमारतीच्या समोर आंबेडकरी विचारांच्या विविध संघटनांतर्फे अमित शहांच्या विरोधामध्ये जन आक्रोश आंदोलन। अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी। भंडाऱ्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाची अमित शहांच्या विरोधामध्ये निदर्शनं। शहांच्या विरोधामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। कळंबावाडी धरणाची गळती काढण्यासाठी 15 दिवसांमध्ये कार्यवाही करा, अन्यथा गळतीमध्ये कापडी बोळे भरून आंदोलन करू। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सरकारला इशारा। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पुढील 2 दिवस कांद्यांचे लिलाव बंद राहणार। माथाडी कामगारांनी माल उचलला नसल्यामुळे आज लिलावासाठी कांदा बाजारामध्ये आणला जाणार नाही। कोल्हापुरात गाईचं दूध खरेदी दरामधील कपात मागे घेण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक। पंचगंगा नदीमध्ये दूध ओतून शेतकऱ्यांचं आंदोलन। नागपूरमध्ये 28,000हून अधिक विद्यार्थ्यांनी मनाच्या श्लोकांचं केलं सामूहिक पठण। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची उपस्थिती। कार्यक्रमाची वर्ल्ड रेकॉर्ड्स बुक ऑफ इंडियाकडून नोंद। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयाच्या तज्ज्ञ समितीने शिर्डीच्या साई मूर्तींचं केलं अतिसूक्ष्म निरीक्षण। 1.5 महिन्यानं समिती देणार साईबाबा संस्थानाला अहवाल। साई मूर्तींची झीज होऊ नये यासाठी समितीच्या साई संस्थानाला सूचना। अमरावतीमध्ये महानुभाव आश्रमाचा शतकपूर्व महोत्सव। यावेळी भव्य शोभायात्रा सुद्धा निघाली। राज्यभरामधून मोठ्या संख्येने भाविक शोभायात्रेमध्ये सहभागी। नंदुरबारच्या सारंगखेडा चेतक फेस्टिवल स्पर्धांना आजपासून सुरुवात होणार। या स्पर्धा 2 दिवस चालणार। स्पर्धांसाठी देशभरामधील नामांकित अश्व सुद्धा सहभागी होणार। महाराष्ट्र पोलीस दलामध्ये 124वी फौजदारांची तुकडी दाखल। यामध्ये 5 अनाथ मुलांचाही समावेश। आईवडिलांचं छत्र हरपल्याच्या नंतर अनाथ मुलांची फौजदार पदाला गवसणी। पुण्याच्या धनकवडी इथल्या चंद्रांगण सोसायटी फेज 7 मध्ये एका लहान मुलावरती भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला। मुलगा जबररित्या जखमी। मुलाला किमान 40हून अधिक टाके। जालन्यामध्ये गर्भनिदान करणारी अवैध सोनोग्राफी मशीन विक्री प्रकरणांमध्ये 2 डॉक्टरांना अटक। 2 दिवसांपूर्वी आरोग्य विभागानं अवैधरित्या सोनोग्राफी मशीन विक्रीसाठी आणलेल्या 3 जणांना केली होती अटक। बीडच्या परळी नगरपरिषद कार्यालयातल्या मारहाणीच्या प्रकरणी एका माजी नगरसेवकासह अन्य 3 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। जातीवाचक शिवीगाळ, मारहाण आणि शासकीय कामामध्ये अडथळा आणल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल। धुळे शहरामधील डॉक्टर संजय अग्रवाल यांचा नातू अर्पण अग्रवालचा टेरेसवरून तोल गेल्यामुळे खाली पडून मृत्यू। 17 वर्षीय अर्पण टेरेसवरती कुत्र्यासोबत खेळत असताना खाली पडला। नाशिकच्या सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये एका कंपनीला भीषण आग। मेंटेनन्सचं काम सुरू असल्यामुळे आग लागल्याची माहिती। चंद्रभागेमध्ये अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीच्या विरोधामध्ये पंढरपूरच्या महसूल विभागाची धडक मोहीम। गोपाळपूर येथल्या भीमा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करण्यासाठी येणारी वाहनं सुद्धा केली जप्त। घरी सोडण्याच्या बहाण्यानं एका नराधमाकडून महाविद्यालयीन विद्यार्थिनीवरती लैंगिक अत्याचार। पालघरच्या वाडा परिसरामधली घटना। आरोपीला अटक।
नाशिकमध्ये सोनसाखळी चोरी करणाऱ्या 2 अट्टल सराईत गुन्हेगारांना अटक. आरोपींकडून तब्बल 18,11,00,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. नाशिक शहर पोलिसांची कारवाई. 2 जहाल माओवाद्यांचं गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफ दलाच्या समोर आत्मसमर्पण. शासनाने जाहीर केलं होतं 8 लाख रुपयांचं बक्षीस. तर दोघांपैकी एकाचा गेल्या 30 वर्षांपासून माओवादी संघटनेमध्ये सक्रिय सहभाग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या कुडाळ एसटी आगारामधून सुटणाऱ्या कुडाळ कवठी परुळे बस फेरी चालकाची 65 वर्षीय प्रवाशासोबत गैरवर्तणूक. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. वस्तू आणि सेवा कर विभागाच्या कर्मचाऱ्यांचं प्रशासकीय तसंच पदोन्नती बदल्यांच्या मागण्यांसाठी लेखणी बंद आंदोलन. अहिल्यानगरच्या स्टेट बँक चौकामधल्या मुख्य कार्यालयाच्या बाहेर सरकारच्या विरोधामध्ये आंदोलकांची घोषणाबाजी. जयगड इथल्या जिंदाल कंपनीमधून झालेल्या वायुगळतीच्या प्रकरणी दोषींवरती कडक कारवाई करावी. दुर्घटनेला जबाबदार अधिकारी कर्मचाऱ्यांना अटक करण्याची ठाकरे गटाची मागणी. ठाकरे गटानं जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय निवेदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.